हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटार पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल आणि वर्किंग कसं चालतं आहे हे आपण पाहणार आहोत. मागच्या पिरियडमध्ये आपण इलेक्ट्रिक मोटार म्हणजे काय हे पाहिले. काय इलेक्ट्रिक मोटार? इलेक्ट्रिक मोटार इज द वन ऑफ द डिव्हाइस which convert electrical energy into mechanical energy. Such device is called as the electric motor. जे इलेक्ट्रिक मोटर काय आहे? एक प्रकारचं डिव्हाइस आहे, एक प्रकारचं उपकरण आहे की जे काय करतं आहे की इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे त्याचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतं आहे. त्या डिव्हाइसला आपण इलेक्ट्रिक मोटार असं म्हणू शकतो. या ठिकाणी तर मी जे दाखवते तुम्हाला ही एक इलेक्ट्रिक मोटार आहे. इट इज अ वन ऑफ द डिव्हाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिक एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. मग याचं प्रिन्सिपल काय आहे? प्रिन्सिपल आपल्याला माहीत आहे, पूर्वी सांगितलं. वेन current carrying conductor placed in a magnetic field, it experiences force. जेव्हा एखादी वाहक तार मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये जर ठेवला तर त्याच्यावरती काय होतो? फोर्स एक्झर्ट होतो, त्याच्यावरती फोर्स लागला जातो. आणि मग कोणत्या दिशेनं फोर्स लावला जातो हे आपण फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलच्या सहाय्याने आपण आयडेंटिफाय करू शकतो. हा प्रिन्सिपल एवढाच आहे याचा इलेक्ट्रिक मोटारचा. वेन अ करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस फोर्स. हा प्रिन्सिपल आहे. याचं वर्किंग काय आहे? मग वर्किंग पाहण्यापूर्वी यामध्ये काही छोटे छोटे ॲपरेटस आहेत, ते आपण त्यांची माहिती करून घेऊया. त्यांचं नेमकं वर्किंग काय आहे ते. इथं तुम्हाला डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे मॅग्नेट आहेत दोन, की हे दोन मॅग्नेट जे आहे यांचं फंक्शन काय? टू प्रोव्हाइड मॅग्नेटिक फील्ड, ए स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड प्रोव्हाइड करण्याचं काम हे कोण करतं आहे? तर मॅग्नेट करतात. त्याच्यानंतर इथं खाली दिसतंय तुम्हाला, इथं हे रेक्टँग्युलर लूप दिसतंय. आणि हा रेक्टँग्युलर लूप काय करतो? करंट कॅरी करतो, करंट घेऊन जाण्याचं काम करतो. आणि मग हा कसा आहे? रेझिस्टिव्ह कोटिंग आहे, त्याच्यावरती एक विशिष्ट प्रकारची कोटिंग असते म्हणून त्याला रेझिस्टिव्ह कोटिंग रेक्टँग्युलर लूप इथं सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये अजून पुढं खाली हा जो काही लूप आहे, हा लूप तुम्ही पाहिल्यानंतर खाली जे आहे इथं आल्यानंतर इथं काय दिसतात तुम्हाला? इथं ब्रश दिसतंय, इथं कार्बन ब्रश म्हणतो आपण. हे कार्बन ब्रश आहे. हे कार्बन ब्रश काय करतात? की जे काही करंट आहे ती करंट काय करतात? कॅरी करण्याचं काम करतात. त्याचबरोबर इथं स्पिल्टरिंग आहे. स्पिल्टरिंग काय करतं या ठिकाणी? चेंज द डायरेक्शन ऑफ करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे द डायरेक्शन ऑफ द फोर्स जी आहे चेंजिंग बाय द स्पिल्टरिंग कम्युटेटर. याला स्पिल्टरिंग कम्युटेटर सुद्धा म्हणतात. या स्पिल्टरिंग कम्युटेटरचं फंक्शन आहे टू चेंज द डायरेक्शन ऑफ द करंट. मग काय होतं याच्यामुळं? की जेव्हा डायरेक्शन चेंज होईल, करंटचं डायरेक्शन जेव्हा चेंज होईल, साहजिकच त्या करंट कॅरिंग कंडक्टरवरती लागला जाणारा जो काही फोर्स आहे त्या फोर्सचं डायरेक्शन सुद्धा काय होईल? चेंज होईल. आणि म्हणून इथं स्पिल्टरिंग कम्युटेटर याचं वर्किंग एवढं आहे टू रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ करंट. त्याच्यानंतर इथं काय केलंय? हा जो काही रेक्टँग्युलर लूप आहे तो लूप इथं या ठिकाणी कनेक्ट केले.
आणि त्याला ब्रश लावलेला आहे आणि हे ब्रश जे आहे कोणाला अटॅच आहे तर त्या स्पिल्टरिंगला अटॅच केलेला आहे. त्याच्यानंतर हे ब्रश जे आहे त्या स्पिल्टरिंगला लावल्यानंतर इथून कंडक्टिंग वायर अशी घेतलेली आहे पहा. इथून हा या लूप कडून आलेली वायर इथं परत या ब्रशला लागल्यानंतर परत ती खालच्या दिशेनं इथं आणून पॉझिटिव्ह टर्मिनल आणि इकडून निगेटिव्ह टर्मिनल या इलेक्ट्रिक सोर्सला म्हणजेच बॅटरीला आपण अटॅच केलेली आहे. इलेक्ट्रिक सोर्स प्रोव्हाइड द इलेक्ट्रिक करंट. हीचं फंक्शन माहीत आहे तुम्हाला. वी कॅन मेक द स्विच ऑन ऑर ऑफ अकॉर्डिंग टू अवर विश. आपल्या इच्छेनुसार आपण हे चालू किंवा बंद करू शकतो. त्याच्यानंतर इथं राहिला एक ॲक्सेल म्हणून दाखवलेला आहे, इथे रॉड टाईप दाखवलेला आहे. हा ॲक्सेल जो आहे त्याच्यावरती काय करतंय, जे काही स्पिल्टरिंग आहे हे स्पिल्टरिंग या स्वरूपाचे असतात आणि हे स्पिल्टरिंग जे आहे त्या ॲक्सेलवरती असं फिट असतं. आणि लक्षात घ्या याच्यामध्ये इनर बाजू जी आहे त्या स्पिल्टरिंगची इनर साईड जी आहे मधली साईड ही रेजिस्टिव्ह कोटिंग असते, म्हणजे त्या स्पिल्टरिंगमध्ये आलेली जी काही करंट आहे ती त्या ॲक्सेलमध्ये वाहणार नाही याची खात्री घेतलेली असते. आता याचं वर्किंग कसं चालतंय हे आपण पाहणार आहोत. म्हणजे तुम्ही या इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग जे आहे ते कसं चालतंय हे जर तुम्ही ओपन केलात, हा बॉक्स जर बाहेर काढला, तसं काढल्यानंतर मध्ये तुम्हाला हे सर्व पार्ट्स जे इथं दाखवलेले जे पार्ट्स आहेत हे सगळे पार्ट्स तुम्हाला इथं, हा जो काय आहे हा ॲक्सल आहे इथं दाखवलेला, हा जो काही फिरतोय तो ॲक्सल आहे. मध्ये हा पार्ट ओपन केल्यानंतर कॉपर वायर पाहायला मिळेल तुम्हाला, 2 मॅग्नेट मिळेल, नॉर्थ आणि साऊथ पोलच्या ठिकाणी मॅग्नेट मिळतील आणि इलेक्ट्रिक सोर्स म्हणून याला जे आहे 2 पॉईंट दिलेले असतात आणि ते पॉईंट जे आहे आपण इलेक्ट्रिक सोर्सला अटॅच करतो. मग आता याचं वर्किंग कसं चालतंय पहा. वेन यू पास द इलेक्ट्रिक करंट थ्रू अ कंडक्टिंग वायर, या कंडक्टिंग वायरमधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट तुम्ही पास करता त्यावेळेला करंट कशी व्हाईल हो, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलकडून जेव्हा करंट फ्लो होते हे पहा, इथून पॉझिटिव्ह टर्मिनलकडून या ठिकाणी करंट फ्लो व्हायला, बरोबर. इथून करंट कशी चालली आहे वरती, इथंपर्यंत या ब्रशमध्ये येते आणि ब्रशमध्ये इकडं नाही पास होती, कारण का ॲक्सल कसा आहे इनर साईडला रेजिस्टिव्ह कोटिंग असल्यामुळे ज्याच्यामध्ये करंट पास होत नाही इथून ती करंट अशी जाते आणि मग या दिशेने वरच्या दिशेने ही करंट जी आहे अशी फ्लो व्हायला सुरुवात होते. मग इथं ए बी साईडला करंट जाईल. मग आपल्याला माहीत आहे वेन अ प्रिन्सिपल काय सांगतं, वेन अ करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस फोर्स. द डायरेक्शन ऑफ फोर्स कॅन बी आयडेंटिफाईड विथ द हेल्प ऑफ द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. मग फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल काय म्हणतो, स्ट्रेच युअर लेफ्ट हँड्स, forefinger, middle finger and thumb in such a way that they should be mutually perpendicular to each other like this. या पद्धतीनं ते प्रत्येक हा मिडल फिंगर, इंडेक्स फिंगर आणि हा थंब हे कसं असणं आवश्यक आहे, परपेंडिक्युलर, म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर. या परिस्थितीमध्ये जर हे जे काही इंडेक्स फिंगर आहे हे इंडेक्स फिंगर काय करतंय, if the index finger is in the direction of the magnetic field, middle finger is in the direction of the current, then this thumb points the direction of the force किंवा motion of the conductor. हा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे. असं सांगा या ठिकाणी स्ट्रेच युअर फोर फिंगर, मिडल फिंगर अँड थंब इन सच अ वे दॅट दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर. इन दिस सिच्युएशन इफ द फोर फिंगर पॉइंट्स द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर पॉइंट्स द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट, देन द थंब पॉइंट्स द डायरेक्शन ऑफ द फोर्स और मोशन ऑफ द कंडक्टर. मग या रूलचा इथं आपल्याला वापर करायचा आहे की जेव्हा या ठिकाणी नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जे आहे असं अपोजिट तुम्ही ठेवल्यानंतर याच्यामध्ये काय होईल, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल आणि हा मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आपण कुठून कुठं दाखवतो, नॉर्थ पोल टू साऊथ पोल. म्हणजे या बाजूने हे जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे असे या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर लूप आपण प्लेस केलेले आहे.
हा परपेंडिक्युलर रेक्टँग्युलर लूप जे आहे ते परपेंडिक्युलर आहे. मग आता होतंय काय, जेव्हा तुम्ही करंट फ्लो करता, करंट कशी जाईल, ए आणि बी पार्टमध्ये जाईल. मग आणि ए आणि बी पार्टमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये काय होईल, फोर्स एक्झर्ट होईल, त्या लूपवरती फोर्स एक्झर्ट होईल. आणि हा फोर्सचा डायरेक्शन कसा असेल हे आपण फ्लेमिंगच्या रूलनुसार लेफ्ट हँडने आपण आयडेंटिफाय करणार आहोत. पहा, हा लेफ्ट हँड आहे, स्ट्रेच केले असं, आणि या ठिकाणी इथं असं जर ठेवलं मी, इथं हा जो पार्ट आहे हा काय दाखवतो या ठिकाणी, मॅग्नेटिक फील्ड. डायरेक्शन ऑफ करंट कसं आहे, वरच्या दिशेनं आहे, पण डायरेक्शन ऑफ करंट वरच्या दिशेनं. बघा त्याच दिशेनं आहे, डायरेक्शन ऑफ करंट हे वरच्या दिशेनं चाललेले आहे. मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ, हे नॉर्थ टू साऊथ. आणि मग फोर्स तो एक्झर्ट होईल कोणावरती, या जे काही लूप आहे हे रेक्टँग्युलर लूप जे आहे त्या रेक्टँग्युलर लूप वरती फोर्स कुठे एक्झर्ट होईल, तर डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे खालच्या दिशेनं. म्हणजे साधारणतः ही जर अशी लूप जर असेल तर याच्यावरती इथून जर करंट असा वाहत असेल तर याच्यावरती फोर्स कुणीकडे एक्झर्ट होईल, खालच्या दिशेनं. म्हणजे ही काय होईल, हे असं होईल. बरोबर आहे. हा ए बी भाग जो आहे, ए आणि बी भाग हा काय होईल, खाली एक्झर्ट जाईल. म्हणजे याच्यावरती खालच्या दिशेनं काय होईल, फोर्स एक्झर्ट होईल. मग असं करत या ठिकाणी करंट कुठं पास होतीये, पुढं आली आहे बी आणि सी. बीसीए मध्ये डायरेक्ट आल्यानंतर पुढं कसं, सी आणि डी मध्ये येईल. सी आणि डी मध्ये डायरेक्शन ऑफ द करंट कसं आहे, डाऊनवर्ड आहे, खालच्या दिशेनं. अशी करंट कशी फ्लो व्हायली आहे, खालच्या दिशेनं. मग खालच्या दिशेनं जर करंट फ्लो होत असेल तर त्या ठिकाणी फोर्स कसा एक्झर्ट होईल हे आपण पाहणार आहोत. इथं सुद्धा काय करायचं आपल्याला, या बाजूला सुद्धा काय करायचं आहे, फ्लेमिंगचा लेफ्ट हँडचा रूलचा वापर करायचा आहे. पहा इथं हे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन, पहा हे इंडेक्स फिंगर काय करते या ठिकाणी, मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन. म्हणजे ही इथं ठेवलं काय आणि इथं ठेवलं काय, बरोबर आहे. हे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन झालं. करंटचं डायरेक्शन कसं आहे, डाऊनवर्ड. म्हणजे हे मिडल फिंगर काय करते या ठिकाणी, डाऊनवर्ड डायरेक्शन करंट फ्लो दाखवते. आणि मग फोर्स कुणीकडे एक्झर्ट व्हायला आहे, हे पहा फोर्स कुणीकडे एक्झर्ट, आपल्या बाजूने म्हणजे वरच्या दिशेनं, इकडच्या बाजूने या ठिकाणी फोर्स एक्झर्ट होतो. म्हणजेच या ठिकाणी हे डाऊनवर्डच्या दिशेने फोर्स आहे आणि हे अपवर्डच्या दिशेने फोर्स एक्झर्ट होतो. आणि मग हे फोर्स जे आहे एक्झर्ट झाल्यानंतर हे डाऊनवर्ड आणि हे अपवर्ड जातात. मग असं केल्यानंतर हे जे करंट परत कशामध्ये येते, या लूपमध्ये. इथं त्या स्पिल्टरिंग कम्युटेटरमध्ये करंट येईल. स्पिल्टरिंग कम्युटेटर मध्ये आल्यानंतर इथं ब्रश आहे आणि हे ब्रश काय करते, या ब्रशमध्ये करंट जाईल. आणि मग हे जेव्हा रोटेट व्हायला लागतंय, ए बी डाऊनवर्ड आणि सी डी अपवर्ड, जेव्हा हे असं रोटेट होईल तेव्हा या ठिकाणी लावलेले जे स्पिल्टरिंग आहे, स्पिल्टरिंग काय करतात, ते सुद्धा रोटेट होतात. आणि ब्रश जे असतात, ब्रश हे कसे असतात, फिक्स असतात. जणू पहा हे जर या ठिकाणी स्पिल्टरिंग असेल आणि हा ब्रश असेल तर हे ब्रश काय असेल, फिक्स असेल. आणि हे फक्त काय होईल, असं रोटेट होईल. हे फक्त रोटेट होण्याचं काम हे स्पिल्टरिंग करतात. आणि मग पुढं काय होईल, जेव्हा हे असं होईल की साधारणतः हे डाऊनवर्डला गेलं, ते अपवर्डला आलं, म्हणजे हे फोर्स असा एक्झर्ट होईल. बरोबर आहे. आणि हे असं एक्झर्ट झाल्यानंतर पुन्हा काय होईल, परत या बाजूला हे इकडे येईल. म्हणजे सीडी हा भाग कुणीकडे येईल, एबीच्या ठिकाणी येईल. आणि हा एबी भाग कुणीकडे जाईल, सीडीच्या ठिकाणी जाईल. म्हणजे हे बघा असं जर आपण पकडला, हा टोक जो आहे हा एबी असेल आणि ह्याच्यावर जेव्हा फोर्स लागेल तेव्हा सीडी अपवर्ड जाईल आणि एबी असं जाईल. हे असं होत असताना या ठिकाणी इकडे, म्हणजे हा भाग कुठला होता, सीडी. सीडीचा भाग कुणीकडे आला, इकडे. मग आता डायरेक्शन, करंटचं डायरेक्शन कसं झालं, अगोदर सुरुवातीला करंटचं डायरेक्शन कसं होतं, हे पहा इथून एक्स मधून इथून करंट पाठवला आपण या ब्रशमध्ये, इथून ए बी सी आणि डी आणि परत ब्रशमध्ये, आणि ब्रशमधून इथे येत होतं करंट. आता काय होईल की जेव्हा तुम्ही हे करंट असं फ्लो करता तेव्हा या ठिकाणी ही बाजू इकडे येईल. म्हणजे डायरेक्शन कसं होईल, सी डी परत ए आणि बी. सी हा भाग असा होईल, हे इकडे जाईल, परत करंट या ठिकाणी हा भाग तिकडे जाईल, डी सी, आणि इकडे आल्यानंतर बी आणि ए मधून. म्हणजे डायरेक्शन ऑफ करंट जे आहे ते का होईल, या ठिकाणी चेंज होईल. आणि हे केवळ चेंज होण्याचं काम कशामुळे होतंय, या स्पिल्टरिंगमुळे होतंय, लक्षात. त्याच्यानंतर
पुढं तुम्हाला प्रश्न पडेल की सर या ठिकाणी की हा जो काही स्पिल्टरिंग हे जे काही रेक्टँग्युलर लूप आहे त्याच्यावरती फोर्स लागल्यानंतर समजा असा फोर्स लागला, मग या ठिकाणी इथून फोर्स आला हा या ठिकाणी असं या ठिकाणी बरोबर परपेंडिक्युलरली या ठिकाणी स्टॉप व्हायला पाहिजे होतं. परंतु जेव्हा एखाद्या वस्तूला एकदम फोर्स मिळतंय तेव्हा अकॉर्डिंग टू द इनर्शिया, लॉ ऑफ इनर्शिया काय सांगतंय, एकदा फोर्स मिळाल्यानंतर जोपर्यंत त्याच्यावरती अपोजिट फोर्स कार्य करत नाही तोपर्यंत ती वस्तू थांबत नाही. आणि त्याच्यामुळे ही वस्तू काय करते, परत या ठिकाणी CD जी आहे तिकडे जाते आणि AB काय होतं, असं रोटेट व्हायला लागतं. या सिच्युएशनमध्ये मॅक्झिमम असं दिसून आलेलं आहे की मॅक्झिमम फोर्स केव्हा एक्झर्ट होत असतो, जेव्हा हा जो काही रेक्टँग्युलर लूप आहे हा रेक्टँग्युलर लूप जेव्हा परपेंडिक्युलर असेल त्या मॅग्नेटिक फील्डला त्यावेळेला मॅक्झिमम फोर्स त्या ठिकाणी एक्झर्ट होतो. म्हणजेच या ठिकाणी या कंडिशनमध्ये मॅक्झिमम फोर्स या ठिकाणी असं उभा जर असेल तर मॅक्झिमम फोर्स त्याच्यावरती एक्झर्ट होईल आणि हळूहळू कमी होईल. मग अशा पद्धतीमुळे काय होतं, सतत डायरेक्शन चेंज झाल्यामुळं AB या ठिकाणी डाऊनवर्ड जाईल, CD वरच्या बाजूला, परत CD खाली, AB वरती, असं या ठिकाणी हे कंटिन्यूस काय होतं, या ठिकाणी रोटेट व्हायला लागतंय. आणि ही अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक मोटर काय होत असते, ही फिरत असते. याच्यामध्ये जर तुम्ही असं म्हणा सर मग या दिशेनं फोर्स एक्झर्ट होत नाही का, इथं आणि इथं या ठिकाणी डायरेक्शन ऑफ करंट असं आहे आणि हे कसं आहे, असं आहे. इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड जर असेल तर तेवढं विशेष फोर्स या ठिकाणी एक्झर्ट होत नाही. म्हणजे BC आणि AD या भागावरती फोर्स एक्झर्ट होत नाही, त्या फक्त फोर्सच एक्झर्ट होतो AB आणि CD या भागावरती फोर्स एक्झर्ट होतो. आणि त्याच्यामुळं ही इलेक्ट्रिक मोटार जी आहे ती इलेक्ट्रिक मोटार ही कंटिन्युटीमध्ये राहत असते. कुठंपर्यंत, जोपर्यंत तुम्ही करंट फ्लो ठेवता तोपर्यंत, आणि जेव्हा तुम्ही करंट ऑफ करता तेव्हा त्या ठिकाणी ती काय होईल, ऑफ होईल. याच पद्धतीनं ही जी काही इलेक्ट्रिक मोटार आहे या इलेक्ट्रिक मोटारचं वर्किंग जे असतंय ते काय असतंय, चालू असतंय. याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटार तुम्ही काढून पाहिल्यानंतर प्रत्येक पार्ट तुम्हाला जो आहे या ठिकाणी इथं दाखवलेल्या डायग्राममध्ये जसं दाखवलेलं आहे तसं त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक मोटारचं या ठिकाणी वर्किंग चालतंय. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे आपण पुढच्या प्रकरणामध्ये पुढच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय. आज काय करा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे पाहिलेलं आहे त्यांनी डायग्राम जी आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटारचं प्रिन्सिपल आणि वर्किंग जी आहे त्याचं डायग्राम परत या ठिकाणी काढा आणि व्हॉट्सअपवरती मला सेंड करा. पहा हे जे आहे याचं प्रिन्सिपल काय आहे, तर प्रिन्सिपल हे असं आहे की when a current carrying conductor placed in a magnetic field it experiences force. बरोबर आहे. या प्रिन्सिपलच्या आधारे काय केलेले आहे, इलेक्ट्रिक मोटरची निर्मिती केलेली आहे. ओके, थँक्यू.